MPSC स्मार्ट स्टडीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण इयत्ता 11वीचे ओल्ड स्टेट बोर्ड पाहत आहोत. त्यामधले आपले तिसरे समाजसुधारक आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. इसवी सन 1814 ते 1882. मराठी भाषेचे गाडे विद्वान, मराठी भाषेचे पाणिनी, मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकरांची ओळख आहे. त्यांचा जन्म इसवी सन 9 मे 1814 मुंबईमध्ये झाला. जावरा संस्थानाच्या नवाबांचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. एल्फिन्स्टन संस्थेत सुरतला शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. 1852 मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. डेप्युटी कलेक्टर असताना त्यांनी भिल्लांच्या बंडाचा बिमोड यशस्वीपणे केला. निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून त्यांनी काम केले. दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या कार्याची पोच म्हणून सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणाचा पुरस्कार केला आहे. महाराष्ट्रातील नवतरुणात आधुनिक ज्ञानविज्ञानामुळे एक नवी दृष्टी निर्माण झाली होती. त्यामुळे आपल्या समाजातील दोष व उणिवा यांची जाणीव त्यांना होऊ लागली. या जाणिवेतूनच त्यांनी 1844 मध्ये सुरत येथे दुर्गाराम मच्छाराम, दिनमणी शंकर दलपतराय इत्यादींच्या सहकार्याने मानवधर्म सभा स्थापन केली. ईश्वर एक आहे, मनुष्य मात्रांची जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करावी, सर्वांशी समानतेने वागावे इत्यादी तत्वांचा त्यांनी पुरस्कार केला. परंतु कार्याच्या अभावामुळे मानवधर्म सभा ही बंद पडली. त्यानंतर त्यांनी भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यासारख्या मित्रांच्या मदतीने मुंबई येथे 1849 मध्ये परमहंस सभा स्थापन केली. यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली. आधुनिक ज्ञान विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही हे समाजाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे मानले जाते. त्यांचा मृत्यू इसवी सन 17 ऑक्टोबर 1882 रोजी झाला. आपले पुढचे समाजसुधारक आहेत लोकहितवादी. इसवी सन 1823 ते 1892. महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून लोकहितवादींना ओळखले जाते. लोकहितवादींचे पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते हे लक्षात ठेवा. लोकहितवादींचे पूर्ण नाव काय आहे असा जर क्वेश्चन आला तर त्याचे आन्सर आहे की लोकहितवादींचे पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख असे आहे. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला. त्यांनी इंग्रजी, संस्कृत, पारसी, गुजराती, हिंदी इत्यादी भाषा आत्मसात केल्या होत्या. दुभाषी या पदावर ते नियुक्त झाले. पुढे शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम, कमिशनर, जज आदी पदावर त्यांनी काम केले. त्यांना सरकारने राव बहादूर ही पदवी दिली होती. लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर वृत्तपत्रात शतपत्रे लिहिली आहेत. या शतपत्रामधून त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला शतपत्रे असे म्हणतात. लक्ष्मीज्ञान, गीतातत्त्व, जातिभेद, भारतखंड पर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्ट, पानिपतची लढाई, कलियुग आदी ग्रंथांचे लेखन लोकहितवादींनी केले आहे. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणा करण्याचा आग्रह धरला म्हणून त्यांना सर्वांगीण सुधारणेचे अर्धप्रवर्तक मानतात. लोकहितवादी यांचा मृत्यू 9 ऑक्टोबर 1892 रोजी झाला. पुढचे समाजसुधारक आहेत भाऊ दाजी लाड. इसवी सन 1824 ते 1874. महाराष्ट्रातील एक निष्णात डॉक्टर, विद्यापंडित, संशोधक व समाजसेवक म्हणून ओळख. भाऊदाजी लाड यांचा जन्म 7 सप्टेंबर 1824 मध्ये गोव्यातील मांजरे येथे झाला.
त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र विठ्ठल लाड असे होते. 2 वर्षे एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केले. 1845 मध्ये मुंबईत ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. भाऊ दाजींनी नोकरी सोडून त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. त्यांनी 1851 मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केली. अचूक निदान व कुशल शस्त्रक्रिया यामुळे त्यांचा या व्यवसायात नावलौकिक निर्माण झाला. त्यांनी कुष्ठरोग्यांवर एक चांगले औषध शोधून काढल्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखले जाते. ज्ञानप्रसारक सभेमार्फत शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न केले. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. विधवा विवाहाचा पुरस्कार केला. जगन्नाथ शंकर सेठ यांच्या मदतीने 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली. भारतीय राजकीय स्वरूपाची ही पहिली संघटना होती. लायसेन्स बिलाचा व्यापार व व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून लायसेन्स बिलाला विरोध केला. त्यांचा मृत्यू 31 मे 1874 मध्ये झाला. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण भेटूया. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.